नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हीके क्लासच्या जी आपली नर्सिंगची डी-एच-एस आणि डी-एम-ए-आरची बॅच आहे त्याच्यामध्ये. तर आपली ही जी बॅच आहे ती विठ्ठल कांगणे सरांनी काय केलेली आहे, आपल्याला तुम्हाला तर माहितीच आहे की काय केलेली आहे, नर्सिंग आणि नॉन नर्सिंग दोन्ही पण जो सिलेबस आहे ते सर आपल्याकडून कंप्लीट करून घेत आहेत. खरं तर हे आपले जे नर्सिंग प्रोफेशन आहे त्यांचं भाग्य समजायला पाहिजे आपण, की जे आहे आपल्याकडे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं जे नॉन नर्सिंगचा पार्ट आहे ते आपल्याला शिकायला मिळणार आहे. आणि हे जे कांगणे सरांनी बॅच सुरू केली आहे ते अतिशय कमी पैशामध्ये खूप चांगल्या दर्जाचं जे शिक्षण देण्याचं काम सरांनी सुरू केलं आहे ते खूप प्रशंसनीय आहे. तर जो आपला आजचे जे लेक्चर असणार आहे तिथून पुढं ते मी जे आहे ते ओबीजीचे तुमचे लेक्चर घेणार आहे. ठीक आहे, कुठल्या सब्जेक्टचे घेणार आहे? ओबीजीचे सब्जेक्टचे जे लेक्चर्स आहे ते मी घेणार आहे. माझं नाव अमोल साखरे आहे. माझं नाव अमोल साखरे आहे आणि इथून पुढे जे आहे मी तुमचे काय करणार आहे, ओबीजीचे लेक्चर्स घेणार आहे. तर जे आपलं फर्स्ट लेक्चर असणार आहे ते म्हणजे तुमच्या ओबीजीचा एकदम फंडामेंटल कन्सेप्ट जी आहे ती म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल. ठीक आहे, मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती आज आपण बघणार आहोत. तर मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय हे आपल्याला पहिले माहित करून घ्यायला पाहिजे. जरी पण तुमच्या सर्वांना माहित असेल की मेन्स्ट्रुअल सायकल काय आहे, ज्यांनी ज्यांनी काय केलंय अगोदर थोडासा अभ्यास केला त्यांना तर माहितीच असेल. तर बघा, मेन्स्ट्रुअल सायकल काय आहे, ही काय एक प्रकारचे फिजिओलॉजिकल चेंजेस आहेत. कसे चेंजेस आहेत? फिजिओलॉजिकल चेंजेस आहेत. आणि हे चेंजेस कसे होत असतात? हे चेंजेस सायक्लिक मॅनरमध्ये होत असतात. ठीक आहे, हे चेंजेस जे आहेत ते कशामध्ये होतात? सायक्लिक मॅनरमध्ये होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक पिरियड आल्याच्या नंतर काय होतो, एका महिन्यानंतर दुसरा पिरियड होतो. त्याचप्रमाणे अजून काय होतं, परत परत जी आहे ती सायकल काय होत असते, रिपीट होत असते. म्हणून याला आपण काय म्हणतो, सायक्लिक चेंजेस म्हणतो. आणि हे चेंजेस कसे आहेत? फिजिओलॉजिकल आहेत. फिजिओलॉजिकल का म्हणतो आपण? कारण त्याच्यामध्ये काय होत असतं, शेडिंग शेडिंग ऑफ एंडोमेट्रियम एंडोमेट्रियम एंडोमेट्रियमचे जे लेयर्स आहेत, ठीक आहे, शेडिंग ऑफ एंडोमेट्रियम होत असतं. मग आता एंडोमेट्रियमच्या लेयर्स मधला कुठला जो आहे तो पर्टिक्युलरली लेयर जो आहे तुमचा शेड होत आहे त्याच्यामध्ये होतो तुमचा फंक्शनल लेअर. कुठला लेअर? फंक्शनल लेअर काय होतोय? शेड होतोय म्हणजे काय होतोय? गळून पडतोय. काय होतोय? गळून पडणे. काय होतोय? गळून पडतोय. आणि कुठला लेअर? फंक्शनल लेअर. जेव्हा आपण एंडोमेट्रियम बघतोय बघा, तुमचा हे युटरस आहे, युटरसच्या ह्या काय आहेत? लेअर आहेत. त्याच्यानंतर ह्या युटरसची जी एंडोमेट्रियम आहे, या एंडोमेट्रियमचे आपल्याला काय बघायला मिळतात? दोन लेअर बघायला मिळतात. एक आहे ती बेसॅलिस लेअर आणि दुसरी असते आपली कुठली? फंक्शनल लेअर. म्हणजे जी तुमची बेसॅलिस लेअर आहे, ठीक आहे, तर मी इथे रेड कलरने दाखवतो. कुठली झाली तुमची? बेसॅलिस लेअर झाली. बेसॅलिस लेअर जी आहे ती शेड होत नाही. शेड होते तुमची फक्त आणि फक्त जी आहे ती वरची फंक्शनल लेअर. ठीक आहे, जी ग्रीन कलरने मी दाखवली तुम्हाला ती काय होते? शेड होते. शेड होते. बरं, ही शेड काय होते? तर ही होते शेड अंडर अंडर हार्मोनल इन्फ्लुएन्स. हार्मोनल इन्फ्लुएन्स म्हणजेच तुमचे जे हॉर्मोन्स आहेत त्या हॉर्मोन्समध्ये काहीतरी इन्फ्लुएन्स झाल्यामुळं, कमी जास्त झाल्यामुळं हे जे तुमचं एंडोमेट्रियम आहे, ह्या एंडोमेट्रियमची फंक्शनल लेअर जी आहे ती काय होते? शेड होते. याला आपण काय म्हणतो? मेन्स्ट्रुअल सायकल असं आपण याला म्हणतो. आता हॉर्मोनल जे तुमचे इन्फ्लुएन्स आहेत हे कशावर होतात? तुमच्या एच-पी-ओ ऍक्सिस. बऱ्याचदा तुम्ही नाव ऐकलं असेल कुठलं? एच-पी-ओ ऍक्सिस. हा जो तुमचा एच-पी-ओ ऍक्सिस आहे याच्यामध्ये काहीतरी सायक्लिक चेंजेस होत आहेत, म्हणून तुमच्या बॉडीमध्ये फिजिओलॉजिकल सायक्लिकली चेंजेस येत आहेत आणि त्याच्यामुळे तुमच्या एंडोमेट्रियमची फंक्शनल लेअर काय होत आहे? शेड होत आहे. आणि ही शेड झालेली लेअर काय होते? वजायना थ्रू बाहेर येते. आपल्याला व्हिजिबल चेंजेस दिसतात. त्याच्यामध्ये तुमचं ब्लड येऊ शकतं. ती जी हे झाली होती, लेअर फॉर्म झाली होती, त्या लेअरचे डेब्रिज येऊ शकतात, सेल्स येऊ शकतात आणि ते जे बाहेर येतं त्याला आपण काय म्हणतो? जो तुमचा मेन्स्ट्रुअल कंटेंट असं आपण म्हणतो. आणि हा जो कंटेंट आहे तुमच्या एच-पी-ओ ऍक्सिसच्या जो हॉर्मोन्स आहेत त्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये येतो. मग तुमचा आता एच-पी-ओ ऍक्सिस काय आहे? एच-पी-ओ ऍक्सिस काय आहे? एच-पी-ओ ऍक्सिस म्हणजे हायपोथॅलॅमिक हायपोथॅलॅमिक पिट्युटरी पिट्युटरी ओव्हॅरियन ऍक्सिस. ओव्हॅरियन ऍक्सिस. बघा, म्हणजे याच्यामध्ये तुमचे चेंजेस कुठं कुठं होत आहेत? हायपोथॅलॅमस पासून ते तुमच्या युटरस पर्यंत होत आहेत. मग हायपोथॅलॅमस पासून तुमच्या युटरस पर्यंत जाईपर्यंत काय काय चेंजेस आहेत? तुमच्या मध्ये कोण कोण येतात रस्ते? पहिला आहे तुमचा स्वतः हायपोथॅलॅमस, जो की काय करतोय? GnRH सिक्रेट करतोय. काय करतोय? GnRH सिक्रेट करतोय. म्हणजेच कुठला? गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करतोय. त्याच्यानंतर ते काय करतं? तुमच्या अँटेरियर पिट्युटरीकडे जातं. तुमचा गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन जो आहे तो तुमच्या अँटेरियर पिट्युटरीकडे जातो आणि अँटेरियर पिट्युटरीला म्हणतो, बाबा मला काय कर? FSH आणि LH दे. मग तुमचं जे FSH आहे जे की फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे, हे कुठे जातं? ओव्हरीकडे जातं आणि ओव्हरी मधल्या ज्या प्रायमोर्डियल फॉलिकल्स आहेत,
प्रायमोडियल फॉलिकल्स आहेत. प्रायमोडियल फॉलिकल्स म्हणजे काय? इमॅच्युअर फॉलिकल्स आहेत. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं? मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल मध्ये करतं. मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल्स मध्ये करतं. ठीक आहे. आणि हा जो तुमचा LH आहे, हा जो तुमचा मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल होता, याला काय करतो? ब्रेकडाऊन करतो. ब्रेकडाऊन काय करतो? ज्यातला ओव्हम काय करतो? त्या ओव्हरी मधून बाहेर काढतो. ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला माहिती आहे की मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये नेमकं होतं काय आहे. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये काय होतं? सायक्लिक चेंजेस होतात, जे की फिजिओलॉजिकल असतात आणि अंडर हार्मोनल इन्फ्लुएन्स असतात. हार्मोन तुमचे कोण हे करतं, कंट्रोल करतं? तुमचं HPO ऍक्सिस करतो. मग HPO ऍक्सिस काय आहे म्हटलं आपण? हायपोथॅलॅमिक, पिट्युटरी आणि ओव्हॅरियन ऍक्सिस. हायपोथॅलॅमस तुमचा GnRH सिक्रेट करतो, तो जातो आणि ऍक्ट होतो अँटेरियर पिट्युटरीवर. ठीक आहे. पिट्युटरीवर कुठला? अँटेरियर. पिट्युटरीचे दोन पार्ट असतात, कुठलं? अँटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरी. ठीक आहे. तुमची जी अँटेरियर पिट्युटरी असते ती हॉर्मोन स्वतः बनवते. पोस्टेरियर पिट्युटरी मात्र हॉर्मोन स्वतःचे बनवत नाही. ती काय करते? हायपोथॅलॅमसचे हॉर्मोन जे आहे ते फक्त स्टोअर करते आणि नंतर फक्त रिलीज करते. मग त्याचं एक्झाम्पल कुठलं तुमचं? व्हॅसोप्रेसिन, ऑक्सिटोसिन हे झाले तुमच्या पोस्टेरियर पिट्युटरीचे हॉर्मोन. आणि जे तुमची अँटेरियर पिट्युटरी आहे ती काय करते? स्वतःचे हॉर्मोन स्वतः बनवते, स्वतः सिक्रेट करते आणि स्वतः काय करते? रिलीज करते. ठीक आहे. आता तो जो तुमचा FSH आणि LH काय केले होते, त्या अँटेरियर पिट्युटरीने सिक्रेट केले होते, ते जाऊन ऍक्ट कुठं होणार आहे? तुमच्या ओव्हरीमध्ये होणार आहे. आता तुमच्या ओव्हरीमध्ये काय आहे? छोटे छोटे मायन्यूट मिलियन्स मध्ये काय आहे? तर प्रायमोडियल फॉलिकल्स आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारू शकतात बघा, तुम्हाला क्वेश्चन डायरेक्ट MCQ येऊ शकतोय की तुमच्याकडे जे आहेत फिमेल्स मध्ये ज्या मॅक्झिमम अमाऊंट ऑफ काय? मॅक्झिमम अमाउंट ऑफ प्रायमोडियल फॉलिकल्स कधी असतात? हे तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो. तर कधी असतात? जेव्हा जो बेबी असतो तो जेव्हा इंट्रा युटेराइन लाईफ मध्ये असतो, तेव्हा त्याच्यामध्ये काय असतात? मॅक्झिमम अमाऊंट ऑफ प्रायमोडियल फॉलिकल्स असतात. आणि किती असतात असं जर विचारलं तुम्हाला, तर किती असतात? तर अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन असतात. म्हणजे किती? 70 लाख काय असतात? प्रायमोडियल फॉलिकल्स असतात. ठीक आहे. आता जो तुमचा प्रायमोडियल फॉलिकल्स आहे त्याच्यावर काय होतं? तुमचं FSH ऍक्ट होतं आणि त्याच्यातून त्या प्रायमोडियल फॉलिकल्स पासून एक जो फॉलिकल आहे तो डॉमिनंट फॉलिकल म्हणून काय होतो? पुढे उभा येतो आणि त्याचं काय बनतं? मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल मध्ये रूपांतर होतं. आता तुमचा तो मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल आहे त्याच्यामधून काय होतं? तेव्हा जेव्हा त्याच्यावर LH ऍक्ट होतो, कुणावर? मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलवर. तर त्या मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल मधून तुमचा काय होतो? ओव्हम बाहेर पडतो. त्याच कंडिशनला, त्याच दिवसाला आपण काय म्हणतो? ओव्ह्युलेशन असं आपण म्हणतो. त्या स्टेजला काय म्हणतो आपण? ओव्ह्युलेशन झाला असं आपण म्हणतो. म्हणजे तुमच्या ग्राफियन फॉलिकल मधून काय निघाला? ओव्हम बाहेर निघाला. आणि मग तो जो बाहेर निघाला ओव्हम आहे तो काय करतात? फिमरी कॅच करून घेऊन जातात आणि मग नंतर तो कुठे जातो? तुमच्या फॅलोपियन ट्यूब मध्ये जातो. आणि मग जर फर्टिलायझेशन झालं तर पुढचे पूर्ण इम्प्लांटेशन वगैरे होतं. आणि जर फर्टिलायझेशन नाही झालं तर ते काय होतं? की तुमची जी एंडोमेट्रियम शेड झाला होता त्या एंडोमेट्रियमच्या शेड सोबत तुमचा ओव्हम पण काय निघून जातो? बाहेर निघून येतो व्हाया व्हजायना. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो? मेन्स्ट्रुअल जे आहे सायकल असं आपण म्हणत असतो. आणि ही जी सायकल आहे ती रिपीटेडली होत असते. आता जे तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल आहे याच्याबद्दल जे आहे आपल्याला काही इम्पॉर्टंट पॉईंट्स बघायला लागतील. ठीक आहे. काही इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये बघायला लागतील. बघा, जेव्हा आपण काय म्हणतो की जी नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल आहे, नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याला आपण काय म्हणतो? युमेनोरिया असं आपण म्हणतो. काय म्हणतो? युमेनोरिया असं आपण म्हणतो. जिची लेंथ किती असते? 28 दिवस काय असते? आयडियल आहे. किती आहे? 28 दिवस आयडियल आहे. 21 ते 35 दिवसापर्यंत आपण त्याला नॉर्मल म्हणू शकतो. याच्यावर जास्त गेली तरी पण काय आहे? ॲबनॉर्मल आहे. आणि याच्यापासून कमी जरी आली तरी पण काय आहे? ती ॲबनॉर्मल आहे. त्याच्यानंतर जे आहे तो नॉर्मल ब्लड लॉस जो आहे एका मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये, एका MC मध्ये जर नॉर्मल ब्लड लॉस जर तुम्हाला विचारला तर तो किती असतो? 20 ते 80 ml जे आहे ते आहे. काही बुकमध्ये तुम्हाला 35 ml पण दिलेलं आहे आणि काही बुकमध्ये 50 ml पण दिलेलं आहे. जर तुम्हाला फक्त आणि फक्त एकच व्हॅल्यू दिली असेल ऑप्शनमध्ये तर तुम्ही काय करू शकता? फर्स्ट प्रायोरिटी जी आहे ती 35 ml ला द्यायची, सेकंड प्रायोरिटी जी आहे ती 50 ml ला द्यायची. आणि जर तुम्हाला रेंज दिली असेल तर 20 to 80 ml काय करू शकता तुम्ही? रेंज जर ऑप्शनमध्ये असेल तर तुम्ही 20 to 80 ला काय करू शकता? तिथे सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुमचं जे नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती जे स्टार्ट होते, ठीक आहे, स्टार्ट कधी होते? वयाच्या जवळपास 13व्या वर्षी. ठीक आहे. 13th इयरला काय होते? जवळपास वयाच्या जी तुमची फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते त्यालाच आपण काय म्हणतो? मेनार्की असं आपण म्हणतो. काय म्हणतो? मेनार्की असं आपण म्हणतो. आणि जेव्हा बंद होते त्याला आपण काय म्हणतो? मेनोपॉज म्हणतो. काय म्हणतो? मेनोपॉज म्हणतो. मेनोपॉज जे आहे ते इंडियन जे फिमेल्स आहेत त्यांच्यामध्ये 45 to 55 इयर्सच्या एजमध्ये असतो.
ठीक आहे. आता काय बघितलं आपण, इम्पॉर्टंट पॉईंट बघितले, ज्यामध्ये आपण बघितलं की नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल काय असते. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे फेजेस काय असतात, मेन्स्ट्रुअल सायकलचे जे ऍक्च्युअल फेजेस आहेत त्या काय आहेत. ठीक आहे, काय बघायचं आपल्याला, फेजेस ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलच्या फेजेस बघायचे आहेत आपल्याला. तर बघा, मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती होते कुठं, त्याचे जे परफॉर्म आहे, ठीक आहे, त्याचं अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर जर बघायला गेलं तर ते कुठं परफॉर्म होते किंवा कुठं जे आहे ते ऍक्ट होते, कुठं जे आहे त्या सगळ्याच्या भानगडी ज्या आपण आतापर्यंत बोलल्या, त्या सगळ्या भानगडी होतात कुठंपर्यंत, कुठं, एक तर तुमच्या ओव्हरीमध्ये, ठीक आहे, कुठं होतात, एक तर तुमच्या ओव्हरीमध्ये होतात, आणि दुसरं म्हणजे कुठे, तुमच्या युटरसमध्ये. युटरसमध्ये जर स्पेसिफिकली बोलायला गेलं तर कुठं, एंडोमेट्रियममध्ये. एंडोमेट्रियममध्ये, ठीक आहे, युटरस मधलं जे आहे तुमचं एंडोमेट्रियममध्ये. ठीक आहे, म्हणून जर ते आपले जे फेजेस आहेत त्या फेजेसला आपण असं म्हणू शकतो का, एक आपण ओव्हॅरियन फेजेस म्हणू शकतो, ओव्हॅरियन फेजेस म्हणू शकतो, ज्या की कुठे होत आहेत, ओव्हरीमध्ये होत आहेत, आणि ते तुमच्या युटरसमध्ये ज्या फेजेस होत आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतो, युटेराइन फेजेस म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, युटेराइन फेजेस म्हणू शकतो. मग ज्या तुमच्या ओव्हॅरियन फेजेस आहेत त्या आपल्याला दोन बघायला मिळतात. ठीक आहे, त्या आपल्याला किती बघायला मिळतात, दोन बघायला मिळतात. एक आहे फॉलिक्युलर आणि दुसरी आहे ल्युटियल. ठीक आहे, फॉलिक्युलर मध्ये काय होतं, तुमची जी फॉर एक्झाम्पल आता ही काय आहे, तुमची ओव्हरी आहे. ठीक आहे, ओव्हरी आहे, या ओव्हरीमध्ये आपल्याला माहिती काय आहेत, खूप सारे असे छोटे छोटे जवळपास 4 मिलियन. ठीक आहे, जेव्हा इंट्रायुटेराइन लाईफ मध्ये असतात तेव्हा किती असतात, 7 मिलियन असतात, आणि मग जेव्हा त्यांची प्युबर्टी येते तेव्हा जवळपास आपल्याकडे 4 मिलियन जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात. आता ह्या 4 मिलियन इथे काय आहेत, खूप छोटे छोटे असे काय आहेत, प्रायमोडियल फॉलिकल्स आहेत. काय आहेत, प्रायमोडियल फॉलिकल आहेत. आता या प्रायमोडियल फॉलिकल्स पैकी काय होतात, काही जे आहेत ते असे ग्रो होतात. ठीक आहे, ग्रो होतात, आणि ग्रो होऊन यांच्यापैकी काय होते, एक रिक्रुटमेंटची प्रोसेस होते. काय होते, रिक्रुटमेंटची प्रोसेस होते. आता आपल्यामध्ये कसं रिक्रुटमेंटची प्रोसेस होते, तुमची जी DHS आणि DMAR ची एक्झाम आहे ही काय आहे, एक रिक्रुटमेंट आहे. या रिक्रुटमेंट मध्ये आपण काय करणार आहोत, जे स्टुडंट चांगले आहेत, ज्या नर्सेस चांगले आहेत त्यांना आपण काय करणार आहोत, नर्सिंग ऑफिसर म्हणून काय करणार आहोत, पुढे नेणार आहोत. त्याचप्रमाणे इथं काय होतं, जे प्रायमोडियल फॉलिकल चांगल्या प्रकारे ग्रो होतात त्याच्यातला एक प्रायमोडियल फॉलिकल जो आहे तो डॉमिनंट काय होतो, डॉमिनंट प्रायमोडियल फॉलिकल. म्हणजे काय होतं, थोडक्यात म्हणजे काय होतं, हे जे प्रायमोडियल फॉलिकल्स आहेत छोटे छोटे, यांचा एक काय बनतो, इथं नेता बनतो, आणि हा जो नेता आहे हा नेताच पुढे चढून काय बनतो, मॅच्युअर, काय बनतो, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल बनतो. मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल बनतो. ठीक आहे, ही जी सगळी प्रोसेस आहे याला आपण काय म्हणतो, फॉलिक्युलर फेज म्हणतो. काय म्हणतो, फॉलिक्युलर फेज म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतरची फेज येते तुमची, ती आहे तुमची ल्युटियल फेज. आणि ल्युटियल फेज मध्ये काय होतं, फॉर्मेशन ऑफ कॉर्पस ल्युटियम होतं. आता मी तुम्हाला सांगितलं की इथं काय होतं, हा जो मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल बनला 14व्या दिवशी काय होतं, इथं ओव्ह्युलेशन होतं, ज्यातला ओव्हम बाहेर निघतो. ओव्हम बाहेर निघाला, पण हे जे तुमचं फॉलिकल बनलं होतं त्याचं काय होतं, तर हा जो फॉलिकल बनला होता हा फॉलिकल काय होतो, पुढे ग्रो होतो, आणि याच्यापासून बनतो कॉर्पस ल्युटियम, CL. ठीक आहे, कॉर्पस ल्युटियम बनतो. हा जे कॉर्पस ल्युटियम बनण्याची फेज आहे याला आपण म्हणतो ल्युटियल फेज. म्हणजे तुमची फॉलिक्युलर फेज जर तुम्हाला विचारली कधीपासून कधी दिवसापर्यंत आहे, तर ही तुमची 6 ते 14 दिवस काय आहे, तुमची फॉलिक्युलर फेज आहे, आणि 15 ते 28 दिवस काय आहे, ल्युटियल फेज आहे. ठीक आहे, ल्युटियल फेज कशी असते, कॉन्स्टंट असते. इथे एक MCQ चा पॉईंट लिहून घ्यायचा आहे सर्वांनी. ही काय आहे, ल्युटियल फेज कशी असते, ल्युटियल फेज कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंट असते म्हणजे काय, तुमचं जे आहे ओव्ह्युलेशन हे 14व्या दिवशीच होणार. ठीक आहे, ओव्ह्युलेशन आहे 14व्या दिवशी होणार. जरी तुमची सायकल 30 दिवसाची असेल तरी पण ओव्ह्युलेशन जे आहे ते तुमच्या 30 दिवस -14. ठीक आहे, 30 - 14 या दिवशीच होणार. जरी तुमची सायकल 28 दिवसाची असेल तरी पण ते 28 - 14 या दिवशीच होणार. जरी तुमची सायकल 40 दिवसाची असेल तरी तुमचं जे ओव्ह्युलेशन आहे ते 40 - 14 याच दिवशी होणार असतं. ठीक आहे, म्हणजे तुमचे जे ओव्ह्युलेशनचा डेट आहे तो फिक्स्ड आहे, आणि ओव्ह्युलेशनच्या पुढची जी फेज आहे ती 14 दिवसांचीच आहे फक्त. मग तुमचे चेंजेस होतात ते म्हणजे कुठे होतात, तर तुमच्या फॉलिक्युलर फेजमध्ये. म्हणजे जे तुमचे फॉलिकल्स बनतात इथेच फक्त चेंजेस होतात. चेंजेस तुमच्या ल्युटियल फेजच्या ज्या ड्युरेशन आहे त्या ड्युरेशन मध्ये कधीही होत नाहीत. ठीक आहे, त्यामुळे हा जो तुमचा एक MCQ चा पॉईंट आहे हा इथे एक लिहून घ्यायचा आहे. समजलं, इथपर्यंत कोणालाही प्रॉब्लेम नाही. आता आपण पुढची जी आपलं अनाटॉमिकल स्ट्रक्चर आहे ते म्हणजे आपलं युटरस. आता या युटरस मध्ये 3 फेजेस असतात. जसं मी तुम्हाला आता ओव्हरीमध्ये 2 फेजेस सांगितले, तसे युटरस मध्ये 3 फेजेस असतात. ठीक आहे, कुठली कुठली फेज असते बघा, स्टार्टिंग फ्रॉम
ब्लिडिंग कुठून स्टार्ट होते तुमची मेन्स्ट्रुअल सायकल? ब्लिडिंग पासून स्टार्ट होते. म्हणजे 1 ते 5 दिवस. कुठे कधीपासून? पहिल्या दिवसापासून स्टार्ट होते. ज्या दिवशीपासून ब्लिडिंग झाली त्या दिवसा डे 1 तिथपासून 5 दिवसापर्यंत जर ब्लिडिंग होत असेल तर ती नॉर्मल आहे. 7 दिवसापर्यंत आपण ब्लिडिंगला नॉर्मल म्हणतो. 7 दिवसाच्या पेक्षा जास्त गेलं तर ती काय आहे? ॲबनॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जातं. त्याला आपण काय म्हणतो? मेनोरेजिया असं आपण म्हणतो. ठीक आहे. गॉट इट. ब्लिडिंग काय आपले ब्लिडिंग जी फेज आहे आपली ती 1 ते 5 दिवसापर्यंत असते. त्याच्यानंतर सुरू होते आपली प्रॉलिफरेटिव्ह फेज. प्रॉलिफरेटिव्ह फेज. आता ही प्रॉलिफरेटिव्ह फेज जी आहे ती 6 ते 14 दिवसांपर्यंत असते आणि त्याच्यानंतर सुरू होते तुमची सिक्रेटरी फेज. सिक्रेटरी फेज ही असते 15 ते 28 दिवस. बघा, आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की जी तुमची ओव्हॅरियन फेज असते त्याच्यामध्ये काय आहे तर 2 फेज आहेत, फॉलिक्युलर आणि ल्युटियल. आणि जी तुमची युटराईन सायकल आहे त्याच्यामध्ये ब्लिडिंग फेज आहे, प्रॉलिफरेटिव्ह फेज आहे आणि सिक्रेटरी फेज आहे. आता इथे थोडंसं जे आहे ते आपल्याला एक बारकाईने लक्ष द्यायची गरज आहे. ती म्हणजे तुमची फॉलिक्युलर फेज आहे ती पण 6 ते 14 दिवस आहे आणि तुमची प्रॉलिफरेटिव्ह फेज आहे ती पण 6 ते 14 दिवसच आहे. म्हणजेच ज्या वेळेस ओव्हरीमध्ये तुमच्या फॉलिकल्स बनत असतात त्याच वेळेस तुमच्या युटरसमध्ये तुमचे एंडोमेट्रियमची लाईन जी आहे फंक्शनल लेअर, एंडोमेट्रियमची बेसॅलिस एक लेअर असते आणि फंक्शनॅलिस एक लेअर असते. त्यातली जी फंक्शनल लेअर असते ती बनत असते. ज्या वेळेला इकडे फॉलिकल्स बनतात ओव्हरीमध्ये सेम टाइमला युटरसमध्ये काय बनतात तुमच्या एंडोमेट्रियमची फंक्शनल लेअर बनते. आणि ज्या वेळेला इकडे तुमचा ल्युटियन बनतोय म्हणजे ल्युटियन फेज असते म्हणजे ते तुमचा कॉर्पस ल्युटियम बनतो त्या सेम वेळेला इकडे तुमची सिक्रेटरी फेज सुरू होते जी की प्रोजेस्टेरॉनने डॉमिनंट केलेली असते. ठीक आहे. इथपर्यंत अजून नसेल समजलं तर पुढे जाऊन तुम्हाला आपोआपच समजून जाणार आहे. फक्त काय करायचं नाही तुम्हाला थोडंसं लक्ष देऊन ऐकायचं आहे. तुम्हाला हे जे तुम्ही थोडंसं तुम्हाला जर असं वाटत असेल की मला काहीतरी होत नाही म्हणजे सापडत नाही, जो मेन क्ल्यू आहे तो सापडत नाही असं जर वाटत असेल तर थोडंसं जे आहे ते काय करायचं आहे मला पकडून चालायचं आहे जेणेकरून काय होईल तुम्हाला समजून जाईल. बघा आता आपण वन बाय वन बघूया की तुमच्या जे फेजेस आहेत कशा दिसतात. ठीक आहे. फेजेस मध्ये जर बघायला गेलं आपण फर्स्ट आपण काय करूया ओव्हॅरियन सायकलने स्टार्ट करूया. काय करूया? ओव्हॅरियन सायकल. ओव्हॅरियन सायकलने स्टार्ट करूया. ओव्हॅरियन सायकल मध्ये तुम्हाला मी सांगितली होती फर्स्ट फेज कुठली असते तर ती असते कुठली? फॉलिक्युलर फेज. एक मिनिट. हा, कुठली असते तुमची फर्स्ट फेज? फॉलिक्युलर. फर्स्ट फेज कुठली आहे? फॉलिक्युलर फेज. आता ही तुमची काय आहे? ओव्हरी आहे. ही काय तुमची ओव्हरी आणि इथे काय खूप सारे प्रायमोडियल फॉलिकल्स आहेत. खूप सारे प्रायमोडियल फॉलिकल्स आहेत. आता काय होतं तुमचं जे आहे तो गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन काय करतो सिक्रेट होतो कुणापासून? हायपोथॅलॅमस पासून. आता तो जो तुमचा गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन आहे तो जातो अँटेरियर पिट्युटरीकडे आणि अँटेरियर पिट्युटरीला काय म्हणतो की FSH सिक्रेट कर. FSH म्हणजेच काय? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. म्हणजे तुमचे जे इथे प्रायमोडियल फॉलिकल्स आहेत हे काय आहेत? प्रायमोडियल फॉलिकल्स. ह्या प्रायमोडियल फॉलिकल्सवर काय होतं? FSH ऍक्ट होतो. कोण ऍक्ट होतो? FSH ऍक्ट होतो आणि हे जो FSH ऍक्ट झाल्यामुळे त्या फॉलिकल्सची काय व्हायला लागते? ग्रोथ व्हायला लागते. मग हे जे तुमचे फॉलिकल्स आहेत साईज मध्ये वाढायला लागतात. ठीक आहे. साईज मध्ये वाढायला लागतात आणि आणि कधीपर्यंत वाढतात ते? 14व्या दिवसापर्यंत. का? कारण आपली फॉलिक्युलर फेज कधीपर्यंत आहे? 14व्या दिवसापर्यंत. 6 ते 14 दिवस. फॉलिक्युलर फेज कधी आहे? 6व्या दिवसापासून ते 14व्या दिवसापर्यंत. म्हणजेच 14व्या दिवसापर्यंत तुमचं जे हे जे फॉलिकल्स बनलेला असतो तो कुठला असतो? मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल असतो. हा काय असतो? मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल असतो. आता तुमचा जो प्रायमोडियल फॉलिकल्स पासून जे तुमचं मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल बनत असतं तेव्हा बनत असताना त्याच्यावर कोण ऍक्ट होतं? FSH ऍक्ट होतो. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन ऍक्ट होतो आणि हा जो फॉलिकल स्टिम्युलेटिंग ऍक्ट झाल्यामुळे तुमचे प्रायमोडियल फॉलिकल पासून जे आहे ते मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल बनतं. आता हे जे फॉलिकल्स जेव्हा ते वाढतात तेव्हा ते काय करतात? इस्ट्रोजन सिक्रेट करतात. काय सिक्रेट करतात? इस्ट्रोजन सिक्रेट करतात आणि अजून एक हार्मोन सिक्रेट करतात त्याचं नाव आहे इनहिबिन बी. इनहिबिन बी. आपल्याला जास्तीत जास्त एक्झाम बद्दल जे आहे ते FSH बद्दल विचारलं जातं. इनहिबिन बद्दल आपल्याला खूप कमी वेळेस विचारलं जातं. इनहिबिन काय करतो? तो तुमचा FSH बनलेला आहे त्याला काय करतो? निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम जातो म्हणजेच तुमच्या FSH ला कमी करण्याचं काम करतो. का कमी करतो? कारण आता तो काय म्हणतो बाबा इनहिबिन काय म्हणतो की FSH जो होता तो आमच्याकडे आलेला आहे त्याने आमच्यातल्या एकाला काय केलं आहे? नेता म्हणून निवड केली आहे आणि आता आमच्यातल्या त्या जेवढे काय तिथं फॉलिकल्स होते प्रायमोडियल फॉलिकल्स त्याच्यापैकी जो आहे तो आता एक वाढायला लागलेला आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला FSH ची तेवढीशी गरज नाहीये. त्यामुळे तुम्ही आता FSH काय केलं? स्टॉप केलं तरी चालेल. म्हणजेच काय केलं तर इनहिबिट केलं तरी चालेल असं कोण म्हणतो? तुमचा इनहिबिन बी असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता तुमचा इथे काय होत आहे बघा फॉलिक्युलर फेज मध्ये काय होत आहे? प्रायमोडियल फॉलिकल पासून काय होत आहे? प्रायमोडियल फॉलिकल पासून
काय बनत आहे? मॅच्युअर मॅच्युअर ग्राफियन ग्राफियन फॉलिकल बनत आहे. काय बनत आहे? प्रायमोडियल फॉलिकल्स पासून मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल बनत आहे. आणि बघा आपली जी फेज आहे कधी आहे? 6 ते 14 दिवसापर्यंत आहे. आणि नॉर्मली जे आहे, नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल जर असेल एखाद्या फिमेलची, तर एक्झॅक्ट 14th डेला काय होतं? ओव्ह्युलेशन होतं. ओव्ह्युलेशन कधी होतं? एक्झॅक्ट 14 डेजला होतं. आणि जेव्हा ते ओव्ह्युलेशन होत असतं, तेव्हा आपल्याला काही साइन्स दिसतात. त्या साइन्सला आपण जे आहे ते एमसीक्यूचे पॉइंट आहेत, हे मार्क करून घ्यायचं आहे. त्या साइनला आपण म्हणतो स्पिन बार्केट साइन. स्पिन बार्केट साइन. हा स्पिन बार्केट साइन काय असतो? एक्झॅक्टली जेव्हा ओव्ह्युलेशन होत असतं, तेव्हा जे आहे त्या वुमेनच्या व्हजायनामधून आपल्याला एक व्हाईट डिस्चार्ज बघायला मिळतो, व्हाईट म्युकस बघायला मिळतो. ठीक आहे. आणि हा जो म्युकस असतो तो कसा, त्याचे जे आहे ते असा एकदम स्टिकी असतो. जेव्हा तो हातावर घेतला जातो, जेव्हा तुम्ही असा हात केला तर तो कसा असतो? एक 10 सेंटीमीटर पर्यंत त्याची लेंथ बनते. ते एकदम कसा असतो? स्टिकी म्युकस असतो. याला आपण काय म्हणतो? स्पिन बार्केट साइन असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर दुसरी एक साइन आपल्याला बघायला मिळतं, ते म्हणजे मिटल मर्ज साइन. कुठलं साइन? मिटल मर्ज साइन. एक लक्षात ठेवायचंय, मिटल मर्ज साइन जे आहे ते सर्व फिमेल्समध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. हे काय काय फिमेल्समध्ये बघायला मिळतं आणि काय काय फिमेल्समध्ये स्किप होत असतं. मिटल मर्ज साइन मध्ये काय होतं बघा, तुमची जी वुमेन आहे तिला ओव्ह्युलेशनच्या दिवशी म्हणजेच मिड सायकल, ठीक आहे, ओव्ह्युलेशन कधी होतं? जे नॉर्मल सायकल असेल तर बरोबर 14व्या दिवशी, म्हणजे बरोबर मिडला होतं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? मिड सायकल पेन असं आपण म्हणतो. मिड सायकल पेन म्हणतो. ठीक आहे. म्हणजे बघा, जेव्हा ब्लीडिंग स्टेज असते तेव्हा ब्लीडिंग स्टेजच्या वेळेस तर पेन होतच. ठीक आहे. ते जर खूप जास्त असेल त्याला आपण काय म्हणतो? डिस्मेन्युरिया म्हणतो, जे की ॲबनॉर्मल कंडिशन आहे. आणि जर मिटल मर्ज होत असेल, म्हणजेच काय होत असेल, मिड सायकल पेन जर होत असेल एखाद्या वुमनला, तर ते काय बिलकुल नॉर्मल आहे. त्याच्यासाठी कुठल्याही ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे का आपल्याला तिथे? बिलकुल नाही. त्यानंतर अजून चेंजेस काय होतात ओव्ह्युलेशनच्या वेळेस? म्हणजे जे आहे बॉडीचं टेम्परेचर आहे, टेम्परेचर काय होतं? थोडंसं काय होतं? टेम्परेचर जे आहे ते वाढतं. कधी? ॲट द डे ऑफ ओव्ह्युलेशन. ठीक आहे, समजलं? फॉलिक्युलर फेज मध्ये काय काय होतं बघा, तुमचे जे FSH आहे, म्हणजेच फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन जो आहे तो काय करतोय? प्रायमोर्डियल फॉलिकल्सवर ऍक्ट होतोय. प्रायमोर्डियल फॉलिकल्स पासून मॅच्युअर ग्राफाईन फॉलिकल्स बनवतोय. तो मॅच्युअर ग्राफीन फॉलिकल आहे तो 14व्या दिवशी काय होतो? बस्ट होतो. काय होतं? ओव्ह्युलेशन होतं. मग जेव्हा ज्या दिवशी तो बस्ट होतो त्या दिवशी आपल्याला काही सायन्स बघायला मिळतात, जे की आपल्यासाठी एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्या सायन्सला आपण म्हटलं स्पिन बार्केट साइन. त्याच्यामध्ये काय होतं? स्टिकी म्युकस प्रोडक्शन जे आहे ते आपल्याला वजायना थ्रू दिसतं. त्याच्यानंतर आपल्याला मिटल मर्ज साइन बघायला मिळतं, ज्याच्यामध्ये आपल्याला मिड सायक्लिंग पेन जे आहे ते त्या वुमनला व्हायला लागतं. आणि टेम्परेचर जे आहे ते थोडंसं वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. कुणामध्ये? फॉलिक्युलर फेजमध्ये. त्याच्यानंतर जे आहे 14th डेला काय होतं? ओव्ह्युलेशन होतं, मी हे सांगितलं. तर ओव्ह्युलेशन जे होतं हे कुणामुळे होतं? तुमच्या LH या हार्मोनमुळे होतं. बघा, तर तुमचं फॉर एक्झाम्पल ही काय आहे? बेसलाईन आहे. आणि हे तुमचं LH जे आहे ते अचानक काय होतं? 14व्या दिवशी वाढतं. ठीक आहे. हा एक दिवस पकडा, हा तुमचा 14वा दिवस पकडा. ठीक आहे. हा तुमचा 14वा दिवस पकडा, जिथं काय होत आहे? ओव्ह्युलेशन होत आहे. जिथं काय होत आहे? ओव्ह्युलेशन होत आहे. ठीक आहे. आता हा जो तुमचा LH इथून वाढलेला आहे या पॉईंट पासून, ठीक आहे, या पॉईंट पासून काय झालं तुमचं? LH जो आहे तो वाढलेला आहे. या पॉईंटला आपण काय म्हणतो? LH सर्ज असं आपण म्हणतो. या पॉईंटला आपण काय म्हणतो? LH सर्ज असं आपण म्हणतो. आणि हा जो LH सर्ज आहे ते ओव्ह्युलेशन पासून 24 ते 36 तास अगोदर होतो. किती वेळा अगोदर होतो? तुमचं जे ओव्ह्युलेशन झालं बरोबर 14व्या दिवशी, त्याच्या अगोदर 24 ते 36 तासापासून काय होतं? तुमचं LH सर्जला स्टार्ट होतं. ठीक आहे. LH सर्ज कधी स्टार्ट होतो असा क्वेश्चन असेल तर 24 ते 36 आवर्स. आणि जर तुम्हाला विचारलं की LH ऍट द पीक कधी असतो, एकदम पीक लेवलला कधी असतो, म्हणजे ह्या पॉईंटवर जर क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर द्यायचे तुम्हाला 10 ते 12 आवर्स. 10 ते 12 आवर्स. ठीक आहे. 10 ते 12 आवर्सच्या अगोदर जो तुमचा LH आहे तो एकदम पीकला असतो. आणि स्टार्ट कधी होतो? 24 ते 36 आवर्सला. कधीपासून? ओव्ह्युलेशनच्या अगोदरच्या गोष्टी बोलतोय मी सगळ्या. ठीक आहे. बघा, इथे 2 MCQ पॉईंट आहेत. ठीक आहे. इथे 2 MCQ पॉईंट आहेत फक्त एका ट्रायग्राममध्ये. पहिला MCQ पॉईंट आहे तुमचा, LH सर्ज कधी होतो? 24 to 36 आवर्स बिफोर ओव्ह्युलेशन. बिफोर ओव्ह्युलेशन. आणि LH पीक कधी असतो? पीक कधी असतो? ठीक आहे. दुसरा MCQ पॉईंट, LH जो आहे तो पीक कधी असतो? 10 to 12 आवर्स बिफोर ओव्ह्युलेशन. बिफोर ओव्ह्युलेशन. आणि ओव्ह्युलेशन कधी होतं? बरोबर 14व्या दिवशी होतं. जर तुमची सायकल 28 दिवसाची असेल तर 14व्या दिवशी होतं. जर तुमची सायकल 30 दिवसाची असेल तर 16व्या दिवशी होतं. ठीक आहे. तर 30 मायनस 14 किती आहे तुमचं? 16. त्याच्यानंतर आपल्याला जे आहे सेकंड फेज बघायचे आहे. एक मिनिट. सेकंड फेज आहे ती म्हणजे आपली ल्युटियन फेज. कुठली आहे?
आपण ओव्हॅरियन सायकल्स मध्ये जाऊ. ओव्हॅरियन सायकल म्हणजे आपण फर्स्ट बघितली फॉलिक्युलर फेज, आता आपण बघत आहोत ल्युटियल फेज. ल्युटियल फेज बघा, ल्युटियल फेज मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, इथं होतं काय नेमकं, इथं होतं फॉर्मेशन ऑफ कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियमचं काय होतं, याच्यामध्ये फॉर्मेशन होतं. आता बघा थोडंसं मागे जाऊया. फॉलिक्युलर फेज मध्ये काय झालं होतं, 14व्या दिवसापर्यंत काय झालं होतं, ओव्ह्युलेशन झालं होतं. 14व्या दिवशी आपली फॉलिक्युलर फेज संपली. 15 दिवसापासून आपली ल्युटियल फेज सुरू झाली. आता 14 दिवसापर्यंत आपल्या ओव्हरीमध्ये काय काय चेंजेस झाले होते बघा. ही तुमची ओव्हरी आहे. या ओव्हरीमध्ये ही काय तुमची ओव्हरी आहे. या ओव्हरीमध्ये बरोबर 14व्या दिवशी इथं काय झालं होतं, ओव्हम जो आहे तो बाहेर पडला होता आणि इथं जे आहे ते एक रिमेनिंग जे आहे ते आपल्याला एक असं स्ट्रक्चर बघायला मिळालं होतं. आता हे स्ट्रक्चर काय होतं, वाढायला लागतं. ठीक आहे, हे स्ट्रक्चर काय होतं, वाढायला लागतं आणि वाढून ऍट द एंड काय बनतं, ते कॉर्पस ल्युटियम बनतं. कॉर्पस ल्युटियम बनतं. आता हे जे तुमचं कॉर्पस ल्युटियम आहे, कॉर्पस ल्युटियमला मेंटेन करण्यासाठी मोटिवेट कोण करतं, तर तुमचा LH करतो. LH. ठीक आहे, ल्युटिनायझिंग हॉर्मोन ज्याने काय केलं होतं, तुमचं ओव्ह्युलेशन केलं होतं, तोच हॉर्मोन जो आहे तो कॉर्पस ल्युटियमला मेंटेन करण्याचं काम करतो. पण इथे पण एक थोडासा ट्विस्ट आहे. जर इथे प्रेग्नन्सी जर राहिली, ठीक आहे, म्हणजे फर्टिलायझेशन जर झालं, प्रेग्नन्सी जर राहिली, तर जर फर्टिलायझेशन झालं बघा, फर्टिलायझेशन एकतर काय होणार आहे, तुमचं फर्टिलायझेशन होणार आहे किंवा नाही होणार आहे. हे दोन गोष्टी सोडून दुसरं काय होणार आहे का, होणार नाही. जर फर्टिलायझेशन झालं तर तुमचं जे आहे ते कॉर्पस ल्युटियम जे आहे ते कोण मेंटेन करणार आहे, ठीक आहे, ते मेंटेन कोण करणार आहे, तुमचं HCG हॉर्मोन करणार आहे. आणि जर नाही राहिलं, म्हणजे जे नॉन प्रेग्नंट वुमेन्स आहेत, नॉन प्रेग्नंट वुमेन आहेत, यांच्यामध्ये तुमचं कॉर्पस ल्युटियम मेंटेन कोण करतं, तर तुमचं LH हॉर्मोन जो आहे तो मेंटेन करतो. दुसरी गोष्ट, जर तुमची प्रेग्नन्सी नाही राहिली, म्हणजे फर्टिलायझेशन जर नाही झालं, तर तुमचा कॉर्पस ल्युटियम जो आहे तो 26 ते 28 दिवसामध्ये काय होतो, 26 ते 28 दिवसामध्ये काय होतो, डिजनरेट होतो. डिजनरेट होतो आणि डिजनरेट झाल्यानंतर, म्हणजे डिजनरेट होतो म्हणजे काय, अजून थोडासा साईज मध्ये कमी होतो, मग परत अजून थोडा साईज मध्ये कमी होतो, अजून थोडा साईज मध्ये कमी होतो आणि मग इथे काय होतो, डिजनरेट होतो. आणि डिजनरेट झाल्याच्या नंतर इथे काय होतं, थोडासा एक पांढऱ्या कलरचा डाग राहतो. त्या डागाला आपण काय म्हणतो, कॉर्पस अल्बिकन्स म्हणतो. कॉर्पस अल्बिकन्स म्हणतो. म्हणजे जो डिजनरेट झालेला कॉर्पस ल्युटियम आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉर्पस अल्बिकन्स आपण म्हणतो. कधी, जर फर्टिलायझेशन नाही झालं तर. आणि जर फर्टिलायझेशन झालं तर त्या झालेल्या फर्टिलाइज झालेल्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला HCG निघतं आणि तो जो HCG आहे तो कॉर्पस ल्युटियमला मेंटेन करतो. आणि इथे जे आहे तुमचं कॉर्पस ल्युटियम जे आहे ते व्हायबल अप टू 10 ते 12 वीक. ठीक आहे, 10 ते 12 वीक पर्यंत काय असतं, ते वायबल असतं. 10 ते 12 वीक म्हणजे कुठलं, तुमचा पूर्ण फर्स्ट ट्रायमेस्टर पर्यंत तुमचा कॉर्पस ल्युटियम तिथेच असतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कॉर्पस व्हॅरम म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, कॉर्पस व्हॅरम म्हणतो. त्याचं आपण काय करतो, परत एकदा आपण त्याचं नामकरण करतो. कॉर्पस ल्युटियमला आपण काय म्हणतो, कॉर्पस व्हॅरस असं आपण म्हणतो. बघा, ल्युटियल फेज मध्ये काय होतं, तुमचं फॉर्मेशन ऑफ कॉर्पस ल्युटियम होत असतं. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, पोस्ट ओव्ह्युलेटरी फेज सुद्धा म्हणतो. ल्युटियल फेजला आपण काय म्हणतो, पोस्ट ओव्ह्युलेटरी फेज म्हणतो. का, कारण इथं काय झालं आहे, तुमचं 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालेलं आहे आणि ओव्ह्युलेशन झाल्याच्या नंतरची फेज आहे ही, म्हणून आपण याला काय म्हटलं, पोस्ट ओव्ह्युलेटरी फेज असं आपण म्हटलं. याच्यामध्ये होतं कॉर्पस ल्युटियमचं तुमचे फॉर्मेशन. कॉर्पस ल्युटियम म्हणजे काय आहे, मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल मायनस तुमचा ओहम. मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल मायनस ओहम इज कॉल्ड ॲज कॉर्पस ल्युटियम. आणि कॉर्पस ल्युटियम आहे तो वाढतोय आणि एक अशा स्टेज पर्यंत आलेला आहे. आता इथून त्याला डिसाईड करायचं आहे की मला वाढायचं आहे की नाही वाढायचं आहे. म्हणजे जर फर्टिलायझेशन झालं तर मी पुढे वाढेल, जर फर्टिलायझेशन नाही झालं तर मी वाढणार नाही. जर तो नाही वाढला, डिजनरेट झाला, तर आपण कॉर्पस अल्बिकन्स म्हणतो. जर तो वाढला, म्हणजेच काय झालं, फर्टिलायझेशन झालेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, कॉर्पस व्हॅरम म्हणतो. ते जे आहे ते 10 ते 12 वीक पर्यंत वायबल असतं, म्हणजे जिवंत असतो, डिजनरेट होतं नाही. ठीक आहे, इथपर्यंत कुणालाही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. ओव्हॅरियन सायकल मध्ये दोन बघितले आपण. ओव्हॅरियन सायकल मध्ये दोन फेजेस बघितले आपण, एक फॉलिक्युलर फेज बघितले आणि एक ल्युटियल फेज बघितली. ठीक आहे, ल्युटियल फेज 15 ते 28. ठीक, 15 ते 28 का, कारण ही काय, पोस्ट ओव्ह्युलेटरी फेज याला आपण म्हटलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर सुरू होते आपली कुठली, युटेराईन सायकल. त्यानंतर कुठली सुरू होते आपली, युटेराईन सायकल. ठीक आहे, युटेराईन सायकल बघण्याच्या अगोदर तुमचा जो कॉर्पस ल्युटियम आहे हा फॉर्म जर झाला, तर हा फॉर्म झाल्याच्या नंतर याचे काम काय आहेत, कॉर्पस ल्युटियमचे काम काय आहेत, याचे काम आहे प्रोजेस्टेरॉन सिक्रीट करणं, इस्ट्रोजन सिक्रीट करणं आणि इनहिबिन ए सिक्रीट करणं. इनहिबिन काय करणं, ए सिक्रीट करणं.
बघा, आपण म्हटलं होतं की जो तुमचा प्रायमोडियल फॉलिकल होता तो इस्ट्रोजन पण सिक्रेट करत होता आणि इनिबिन बी सिक्रेट करत होता. इथं काय काय होतं, तुमचं प्रोजेस्टेरॉन पण सिक्रेट होत आहे, इस्ट्रोजन सिक्रेट पण होत आहे आणि काय होत आहे, तुमचं इनिबिन ए पण सिक्रेट होत आहे. पण प्रॉब्लेम इथे एवढाच आहे की इस्ट्रोजन जे आहे त्याचं काय होतं, थोडंसं जास्त मात्रेमध्ये सिक्रेट होतं. इस्ट्रोजन काय होतं, जास्त सिक्रेट होतं. ही कुठली आहे, आपली ल्युटियन फेज आहे. चला, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे आपली युटेराइन सायकल. युटेराइन सायकल मध्ये आपल्याला माहिती आहे की पहिली फेज कुठली आहे, आपली ब्लीडिंग फेज. का? कारण का की तुमची जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याची स्टार्टिंगच होते ब्लीडिंग फेज पासून. म्हणजे आपण डे 1 कधी कॅल्क्युलेट करतो, स्टार्टिंग ऑफ ब्लीडिंग. ज्या दिवशी तुमची ब्लीडिंग स्टार्ट होते त्या दिवशी आपण त्याला डे 1 काउंट करतो आणि तिथून मग पुढे आपण जे काय करतो, सायकल काउंट करत असतो. ब्लीडिंग फेज 1 ते 5 दिवस असते. किती? 1 ते 5 दिवस. 1 ते 5 दिवस कुठली असते तुमची ब्लीडिंग फेज असते. ह्या ब्लीडिंग फेज मध्ये काय होतं बघा, शेडिंग ऑफ एंडोमेट्रियम होतं. शेडिंग ऑफ फंक्शनल लेअर ऑफ एंडोमेट्रियम. फंक्शनल लेअर ऑफ एंडोमेट्रियम. बघा, काय असतं तुमची जी काय असते, एक बेसालिस लेअर असते एंडोमेट्रियमची. काय असते, एक बेसालिस लेअर असते. या बेसालिस लेअरच्या वर काय असतं, या बेसालिस लेअरच्या वर काय असते, तुमची फंक्शनल लेअर असते. काय असते, फंक्शनल लेअर असते. फंक्शनल लेअरला जो असतो काय असतो, ब्लड सप्लाय असतो, नर्व सप्लाय असतो. सगळे जे आहे ते सर्व तिथे व्हेनस आणि आर्टेरियल दोन्ही पण सप्लाय असतो. याच्यामधली जी आहे ती फक्त जी तुम्हाला मी ग्रीन कलरने दाखवली, हा वाला पार्ट जो की आपण याला काय म्हणतो, फंक्शनल लेअर म्हणतो. आणि ही जी रेड कलर मध्ये मी तुम्हाला दाखवली ही कुठला आहे, तुमचा बेसालिस पार्ट झाला. बेसालिस पार्ट कधीही शेड होत नाही, तुमचं फक्त आणि फक्त फंक्शनल लेअर जी आहे ती काय होते, शेड होते. आता मी म्हटलं की शेड होते, मग शेड काय होते बघा, ते का होते, तर कारण इथं काय होतं, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन कमी होतात. मग इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन झाल्यामुळे शेड होण्याचं काय कारण नाही बाबा, तर बघा तुमचं जे इस्ट्रोजन आहे, हे इस्ट्रोजन काय करतं, एक प्रकारचं व्हॅसो डायलेटर सारखं काम करतं. इस्ट्रोजन काय करतं, व्हॅसो डायलेटर सारखं काम करत असतं. म्हणून मी तुम्हाला इथे सांगितलं की इथे काय छोट्या छोट्या अशा काय आहेत, ब्लड वेसल ज्या आहेत, ज्या की काय करतात, तुमच्या त्या लेअरला एंडोमेट्रियमला काय करतात, ब्लड सप्लायचं काम करतात. आता जर तुमचं इस्ट्रोजन कमी झालं, तर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे काय होणार आहे, इथे ब्लड सप्लाय कमी होणार आहे. आणि ब्लड सप्लाय कमी झाला म्हणजे तिथं काय होणार आहे, नेक्रोसिस होणार आहे. आणि नेक्रोसिस झाल्यामुळे काय होणार आहे, ती जी लेअर फॉर्म झाली होती ती काय होणार आहे, शेड होणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचा इस्ट्रोजन बघायला गेलं तर इस्ट्रोजन जो आहे तो कसा आहे, हायपरप्लासिया करतो. इस्ट्रोजन काय करतो, हायपरप्लासिया करतो. हायपरप्लासिया म्हणजे काय, इथं बघा, हायपरप्लासिया म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं काय, ह्या सेल्स आहेत, किती आहेत तिथं, 5 सेल्स आहेत. या 5 सेल पासून बघा अशा असंख्य सेल बनणे. म्हणजे काय होणं, थोडक्यात साईज सॉरी नंबर्स वाढणं, एखाद्या सेलच्या नंबर्स वाढणं, याला आपण काय म्हणतो, इन्क्रीज इन द नंबर्स ऑफ सेल. त्याला आपण काय म्हणतो, हायपरप्लासिया म्हणतो. आणि हा जो तुमचा प्रोजेस्टेरॉन आहे हा काय करतो, हायपरट्रॉफी करतो. हायपरट्रॉफी करतो. हायपरट्रॉफी म्हणजे काय, तुमच्या इथं फॉर एक्झाम्पल 4 सेल आहेत, या 4 सेललाच काय करतो, तो मोठा करतो. ही काय झाली, तुमची हायपरट्रॉफी झाली. हायपरट्रॉफीला आपण काय म्हणू शकतो, इन्क्रीज इन द साईज ऑफ सेल. साईज ऑफ सेल म्हणजे तुमची एंडोमेट्रियमची लेअर तयार झाली होती, त्या लेअरला हायपरप्लासिया आणि हायपरट्रॉफी करण्याचं काम इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन करत होतं. थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचं प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन काय करत होतं, बेड बनवून ठेवत होतं. कोणासाठी, येणाऱ्या बेबीसाठी. त्याला काय होत होतं बाबा, की जो तो ओव्हम जिकडे सिक्रेट झालेला आहे, तो ओव्हम काय होणार आहे, फर्टिलाइज होणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे, तो युटरसकडे येणार आहे, इम्प्लांटेशन होणार आहे, तिथे एक बेबी वाढणार आहे. आणि त्या बेबीसाठी तो काय करत होता, एंडोमेट्रियम एक गादी तयार करून ठेवत होता. ठीक आहे, मग ही जी गादी तयार केलेली होती ही कधी कामाची आहे, जर तिथं फर्टिलायझेशन झालं तर. आणि जर फर्टिलायझेशन नाही झालं तर ती गादी काही कामाची आहे का, मग आता त्या युटरस म्हणतो बेबीच नाही तर मग मी गादी काय करू, मग ही गादी काय होते, निघून जाते. निघून कुठे जाते, वजायना थ्रू बाहेर येते. त्यालाच आपण काय म्हणतो, ब्लीडिंग फेज ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल असं पण म्हणतो. मग जेव्हा ही गादी बाहेर निघून जाते, म्हणजे तुमचं जे एंडोमेट्रियम आहे त्याची लेअर थिकनेस आहे ती काय होते, कमी होते. आणि तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येतो की ऍट द एंड ऑफ द ब्लीडिंग फेज, फेज जो तुमची एंडोमेट्रियम आहे त्याची थिकनेस किती होती, तर त्याची थिकनेस होती 1 to 2 mm. किती, 1 ते 2 mm पर्यंतच काय राहते, त्याची थिकनेस राहते. ठीक आहे, तर आपण युटेराइन सायकल मध्ये कुठली बघितली, ब्लीडिंग फेज बघितली. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत प्रॉलिफरेटिव्ह फेज. कुठली बघणार आहोत आपण आता, प्रॉलिफरेटिव्ह फेज. प्रॉलिफरेटिव्ह फेज, प्रॉलिफरेटिव्ह फेज मध्ये काय होतं बघा, प्रॉलिफरेटिव्ह फेज कधी आहे तुमचे, 6 ते 14 दिवस. 6 ते 14 दिवस. आता बघायचं आपल्याला की 6 ते 14 दिवस मध्ये आपली जी याची ओव्हॅरियन सायकल झाली होती, ओव्हॅरियन सायकल. ठीक आहे, याच्यामध्ये फॉलिक्युलर फेज होती. याच्यामध्ये काय झालं होतं बघा, आपले हे आहेत फॉलिकल्स आहेत त्यांची ग्रोथ झाली होती. ठीक आहे, याच 6 ते 14 दिवसामध्ये. ठीक आहे, त्यामुळे ह्या दोन्ही काय इंटरकनेक्टेड आहेत. ठीक आहे,
बघा इथेच काढतो मी, ही काय तुमची ओव्हरी आहे, इथं तुमची ओव्हॅरियन सायकल 6 ते 14 दिवसामध्ये काय केलं होतं, आणि इथं काय बघूया आपण, हे तुमचं काय युटरस आहे, युटराइन कॅव्हिटीमध्ये काय झालं होतं हे आपण बघूया. बघा 6 ते 14 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगितलं इथं काय खूप सारे काय प्री मॅच्युअर प्रायमोडियल ग्राफियन फॉलिकल्स आहेत, जे की मॅच्युअर मध्ये कन्वर्ट होणार आहेत. इथे एक मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल मध्ये कन्वर्ट होणार आहे. इथं काय येणार आहे तुमचं FSH येणार आहे, आणि FSH सोबत हे जो तुमचे ग्राफियन फॉलिकल आहेत हे काय करणार, इस्ट्रोजन सिक्रेट करणार, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. काय करणार सांगितलं होतं मी तुम्हाला, इस्ट्रोजन सिक्रेट करणार आहेत. म्हणजेच जर मी तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर प्रॉलिफरेटिव्ह फेज जे आहे, या प्रॉलिफरेटिव्ह फेज मध्ये मेन हार्मोन कुठला आहे असं जर मी तुम्हाला विचारलं तर तो कुठला आहे, इस्ट्रोजन आहे. कुठला आहे, इस्ट्रोजन आहे. म्हणजेच मी प्रॉलिफरेटिव्ह फेजला असं म्हणू शकतो की ही काय आहे, इस्ट्रोजन डॉमिनंट फेज आहे. इस्ट्रोजन डॉमिनंट फेज आहे असं मी म्हणू शकतो. ठीक आहे, इस्ट्रोजन डॉमिनंट फेज आहे असं मी म्हणू शकतो का, हो म्हणू शकतो. मग आता मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला काय सांगितलं होतं की इस्ट्रोजन जो आहे तो काय करतो, हायपरप्लासिया करतो. काय करतो, हायपरप्लासिया करतो. हायपरप्लासिया करतो म्हणजेच काय करतो, इन्क्रीज इन द नंबर ऑफ सेल. नंबर ऑफ सेल, सेलचे नंबर काय करतो, वाढतो. मग तुमचे जे हा युटरस आहे, हा जो तुमचा युटरस आहे, या युटरस इथं काय आहे बघा, एंडोमेट्रियम आहे. या युटरसचा काय असा एक एंडोमेट्रियम आहे, आणि या एंडोमेट्रियमची ही फंक्शनल लेअर आहे असं समजूया. आता या फंक्शनल लेअरची काय करतो तो, मग साईज नंबर, जर सेलची साईज वाढली तर काय होणार, ऑब्विसली ही जी थिकनेस काय होईल अजून जास्त होणार आहे. म्हणजे इथे काय होतं तुमचं हायपरप्लासिया होत आहे. म्हणजेच काय होत आहे, जे प्रॉलिफरेशन होत आहे, प्रॉलिफरेशन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ द न्यू सेल्स. ठीक आहे, काय होत आहे इथं, formation of new cells of functional layer of एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियमच्या फंक्शनल लेअरचं काय होत आहे, प्रॉलिफरेशन होत आहे. आणि इथं ऍट द एंड ऑफ प्रॉलिफरेशन जर तुम्हाला साईज विचारली तर तुम्हाला डायरेक्टली विचारू शकतात, तर ऍट द एंड ऑफ proliferative phase size of endometrium is किती, 3 ते 4 mm. 3 ते किती, 4 mm पर्यंत जी आहे ती आपल्याला साईज बघायला जी आहे ती बघायला मिळते. कशाची, एंडोमेट्रियमची. ठीक आहे, तर समजलं. प्रॉलिफरेटिव्ह फेज मध्ये काय होतं, तुमचं इस्ट्रोजन वाढतो. हे का बघितलं आपण अगोदर बघितलेलं आहे. कुठल्या फेज मध्ये, फॉलिक्युलर फेज मध्ये. जसं मी तुम्हाला हे दाखवलं बघा, हे या डायग्राम मध्ये फॉलिक्युलर फेज मध्ये प्रायमोडियल जे फॉलिकल असतात ते काय करतात, इस्ट्रोजन आणि इनिबिन बी सिक्रेट करतात. इनिबिन बी काय करतो, FSH ला स्लो डाऊन करण्याचं काम करतो. आणि जो तुमचा इस्ट्रोजन आहे तो काय करतो, इकडे ओव्हरीवर येऊन काय करतो, ऍक्ट होतो. आणि ओव्हरीवर येऊन ऍक्ट होऊन काय करतो, हायपरप्लासिया करतो. म्हणजेच काय करतो, फॉर्मेशन ऑफ न्यू सेल करतो. म्हणजेच काय करतो, प्रॉलिफरेशन करतो. ठीक आहे, इथेपर्यंत कुणालाही काहीही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. त्याच्यानंतर सुरू होते तुमची सिक्रेटरी फेज. काय होते, सिक्रेटरी फेज. सिक्रेटरी फेज कधी असते तुमची, 15 ते 28 दिवस. 15 ते 28 दिवसापर्यंत काय असते तुमची सिक्रेटरी फेज असते. आता सिक्रेटरी फेज मध्ये काय होतं बघा, तुमच्या ओव्हरीमध्ये काय होतं, इथपर्यंत काय आपल्या 14 दिवस, इथून वरचं जे आहे ते आपलं 14 दिवस होतं. इथं काय होतं तुमचा इस्ट्रोजन मेन हार्मोन होता. इथं काय होतं तुमचा इस्ट्रोजन मेन हार्मोन होता. आता इथून खाली काय झालं तुमचा, इथं कॉर्पस ल्युटियम फॉर्म झाला. ठीक आहे, कॉर्पस ल्युटियम जो तुमचा फॉर्म झाला, हा कॉर्पस ल्युटियम मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हा काय सिक्रेट करतो, हा तुमचा प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करतो, हा इस्ट्रोजन सिक्रेट करतो, आणि हा काय करतो, इनहिबिन ए सिक्रेट करतो. इनहिबिन काय करतो, ए सिक्रेट करतो. तुमचा जो हा प्रोजेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन आहे आणि इनिबिन आहे, याच्यापैकी कॉर्पस ल्युटियम जो आहे तो काय करतो, प्रोजेस्टेरॉन जे काय करतो, मॅक्झिमम अमाऊंट मध्ये सिक्रेट करतो. आता हा जो प्रोजेस्टेरॉन जो आहे, जो की अगोदर इस्ट्रोजनने काय केलं होतं, नंबर ऑफ सेल्स वाढवल्या होत्या. ठीक आहे, इस्ट्रोजनचं काम काय, नंबर ऑफ सेल्स वाढवणं. आता प्रोजेस्टेरॉन काय करतो, त्यांचे नंबर ऑफ सेल्स वाढल्या होत्या, त्यांची साईज वाढवतो. त्यांची साईज काय करतो, वाढवतो. आता काय होतं, इथं साईज वाढते. म्हणजेच तुमचं जे काही ऑलरेडी जे तुमच्या इस्ट्रोजनने जे काही बेड बनवून ठेवलं होतं, त्या बेडला अजून गुबगुबीत करण्याचं काम कोण करतं, तुमचं प्रोजेस्टेरॉन करतं. आणि जे तुमचं युटरसचे जे एंडोमेट्रियमची जी फंक्शनलिस्ट लेअर आहे ती अजून काय बनते, सिक्रेटरी बनते. काय बनते, सिक्रेटरी बनते. म्हणजेच प्रोजेस्टेरॉन वाढलेलं आहे, ते प्रोजेस्टेरॉन वाढलेलं आहे. प्रोजेस्टेरॉन वाढल्यामुळे काय झालेलं आहे बघा, हायपरट्रॉफी झालेली आहे. हायपरट्रॉफी झाल्यामुळे काय होणार आहे, इथं जो तुमचं एंडोमेट्रियम जे आहे ते काय बनलेलं आहे, सिक्रेटरी बनलेलं आहे. सिक्रेटरी बनलेलं आहे. एका डायग्राम मधून आपण हे समजून घ्या की तुम्हाला दिसतं कसं.
ह्या डायग्राम मध्ये बघायचं आहे. डेज इथे दिलेलं आहे तुमचं फर्स्ट वाला कॉलम बघा, रो बघा. त्याच्यामध्ये काय बघा, फॉलिक्युलर फेज. फॉलिक्युलर फेज कधी असते? 1 दिवसापासून ते 14 दिवसापर्यंत तुमची फॉलिक्युलर फेज असते. इथे तुमची ऍक्च्युअली 6व्या दिवसापासून स्टार्ट होते. ठीक आहे, इथपर्यंत काय असते तुमची ब्लीडिंग फेज असते. त्यानंतर फॉलिक्युलर फेज तुमची जी आहे ते कधी संपते? 14व्या दिवशी संपते. 14व्या दिवसापासून नंतर 15व्या दिवसापासून ल्युटियन फेज सुरू होते आणि कधीपर्यंत? 28व्या दिवसापर्यंत असते. बघा इथे काय होत आहे बघा, तुमचं ओव्हम कुठं आता? या इथे जो हा जो पॉईंट आहे, या पॉईंटला काय होत आहे तुमचं? ओव्ह्युलेशन होत आहे. ओव्ह्युलेशन होत आहे आणि ज्या दिवशी तुमचं ओव्ह्युलेशन झालं त्या दिवशी काय होत आहे बघा, या इथे टेम्परेचर वाढत आहे. इथे काय वाढत आहे तुमचं? पहिला पॉईंट टेम्परेचर वाढत आहे. त्याच्यानंतर बघा तुमचं एलएच हॉर्मोन आहे, जी पिंक कलरवाली जी लाईन आहे, त्याच्यामध्ये काय बघा तुमचं हॉर्मोन जो आहे इथं काय होतोय? अगोदरपासूनच काय होतोय? पीक लेवलला जातोय. म्हणजे किती तास अगोदर? 10 ते 12 तास. 10 ते 12 तास अगोदर काय होतोय? पीकला जातोय. आणि स्टार्ट कुठं होतोय बघा? इथून स्टार्ट होतोय. ह्या स्टार्टिंग पॉईंटला आपण कधी म्हटलं? 24 ते 36. 24 ते 36 आवर्स अगोदरपासूनच काय होतो? स्टार्ट होतो. त्याच्यानंतर खाली बघा तुमची ओव्हॅरियन सायकल. हा तुमचा प्रायमोडियल फॉलिकल आहे, जो की इथपर्यंत काय झाला? तो मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल झाला. या स्टेजला म्हणजे 14व्या दिवशी काय झालं? इथं ओव्ह्युलेशन झालं. 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झाल्याच्या नंतर हे जे आहे तुमचं कॉर्पस ल्युटियम काय केलं? पुढे बनत गेलं. आता त्याच्यानंतर जे आहे ते बघा, हॉर्मोनल इन्फ्लुएन्स कसा झाला? हॉर्मोनल इन्फ्लुएन्स मध्ये बघा तुमची जी फर्स्ट आहे ही आहे तुमची ब्लीडिंग फेज. याच्यामध्ये काय झालं बघा, जी तुमचं एंडोमेट्रियम बनलं होतं त्याची फंक्शनल लेअर काय झाली? वजाना थ्रू काय झाली? शेड झाली. त्याच्यानंतर मग तुमची प्रोलिफरेटिव्ह फेज सुरू झाली. प्रोलिफरेटिव्ह फेज जेव्हा सेट झालं त्याच्यानंतर काय झालं? इथं काहीच नव्हतं. त्याच्यानंतर जसं तुमचं काय झालं? इस्ट्रोजन वाढत गेलं इथपर्यंत. ठीक आहे, इस्ट्रोजन जेव्हा वाढत गेलं तेव्हा काय झालं? सेलची काय झाली? फक्त नंबर ऑफ सेल वाढत गेला. त्याच्यानंतरच आहे मग कोण आला? तुमचा हिरो आला इथे, कोण? प्रोजेस्टेरॉन. आणि ह्या प्रोजेस्टेरॉनने काय केलं होतं? जे इस्ट्रोजननं काम केलं त्याला काय केलं? त्याच गादीला थोडंसं त्याने गुबगुबीत करण्याचं काम केलं. तुमचं जे एंडोमेट्रियम आहे त्यानं कसं बनवला? सिक्रेटरी बनवला. एंडोमेट्रियम कसा बनवला? सिक्रेटरी बनवलं. ठीक आहे, हे झाले आपले जे आहेत पूर्ण फेजेस जे आहेत आपण इथं काय केले आहेत? कव्हर केलेले आहेत. आता या फेजेसला जर थोडंसं आपण रिवाइज करण्याचा प्रयत्न केला तर आपण बघू शकतो की काय आहे, आपण ओव्हॅरियन सायकल आणि आपण युटेराइन सायकल बघितली. ओव्हॅरियन सायकल आपण मध्ये 2 फेज बघितला, तुमची फॉलिक्युलर फेज बघितली आणि ल्युटियल फेज बघितली. फॉलिक्युलर फेज मध्ये आपण काय बघितलं? फॉलिकलचं फॉर्मेशन होतंय अंडर द हॉर्मोन. तुमचा तिथे कुठला हॉर्मोन आहे तुमचा इन्फ्लुएन्स करणारा? पहिला होतो म्हणजे एफएसएस. आणि एफएसएस च्या आल्यामुळे तुमचे जे फॉलिकल्स आहेत ते काय करतात? इस्ट्रोजन सिक्रेट करतात. ठीक आहे, हे झाले तुमचे मेन हॉर्मोन्स कुठल्यामध्ये? फॉलिक्युलर फेज मध्ये. ल्युटियल मध्ये तुमचा मेन हॉर्मोन आहे तुमचा प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे, त्याच्यानंतर एलएच. त्याच्यानंतर आपण बघितलं ओव्हॅरियन सायकल, युटेराइन सायकल. युटेराइन सायकल मध्ये आपण बघितली फर्स्ट ब्लीडिंग फेज. ब्लीडिंग फेज मध्ये काय होतं? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन कमी झाल्यामुळे सगळी जी आहे ती काय होतं? तर जी लेअर बनली होती फंक्शनॅलिस्ट ती काय होते? शेड होते. त्याच्यानंतर बघितले आपण प्रॉलिफरेटिव्ह फेज. प्रॉलिफरेटिव्ह फेज मध्ये आपण काय बघितलं की जे आहे ते कसं जे आहे ते इस्ट्रोजन जे आहे ते काय करतं? डॉमिनन्स दाखवतं. त्याच्यानंतर आपण बघितलं तुमची जी आहे सिक्रेटरी फेज. सिक्रेटरी फेज मध्ये दाखवलं की तुमचं जे प्रोजेस्टेरॉन आहे तो कसा हायपरट्रॉफी करतो सेलची. त्याच्यानंतर जर आपण जे मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे, ठीक आहे, मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे आपण मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे ते आपण हॉर्मोनल पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघायचं झालं, कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने? हॉर्मोनल पॉइंट ऑफ व्ह्यूने. इथपर्यंत जर कोणाला समजून नसेल आलं तर इथून पुढच्या जे आहे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला नाही समजलं तर जगातला कुठलाही माणूस तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकल समजून सांगू शकत नाही. बघा स्टार्टिंग पासून सुरू करूया. कुठून पासून? तुमचा हायपोथॅलॅमस पासून. मेन्स्ट्रुअल सायकलची सुरुवात कुठून होते? हायपोथॅलॅमस पासून. कुठून सुरुवात होते? हायपोथॅलॅमस. बघा हायपोथॅलॅमस पासून काय झालं? GnRH सिक्रेट झाला. कोण सिक्रेट झाला? गोनाडोट्रोपिक रिलीजिंग हॉर्मोन. हा GnRH कुठे गेला? हा GnRH गेला कुठं? अँटेरियर पिट्युटरीकडे. अँटेरियर पिट्युटरीकडे गेला. आता हे तुमची अँटेरियर पिट्युटरीची आहे, या अँटेरियर पिट्युटरीने काय केलं? FSH सिक्रेट केलं. ठीक आहे, काय सिक्रेट केलं? FSH सिक्रेट केलं. आता हे FSH कुठं आलं? ओव्हरीकडे आलं. कुठं आलं? ओव्हरीकडे आलं. ठीक आहे, ओव्हरीकडे आलं आणि तुमच्या ओव्हरी मधून काय झालं? इथं इस्ट्रोजन काय झालं? वाढायला लागलं. इस्ट्रोजन कसं वाढायला लागलं? हा एफएसएच कुठे गेला? ओव्हरीमध्ये गेला. इथं काय केलं? प्रायमोडिकल फॉलिकल्स होते, या फॉलिकल्सवर काय झालं? तुमचा FSH ऍक्ट झाला. FSH ऍक्ट झाल्यानंतर प्रायमोडियल फॉलिकल पासून काय बनला? एक मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल बनला. किती दिवसापर्यंत बनला? 14व्या दिवसाच्या अगोदरच बनला. ठीक आहे, आणि हे जे फॉलिकल्स होते हे काय करत होते? इस्ट्रोजन सिक्रेट करत होते. काय सिक्रेट करत होते? इस्ट्रोजन सिक्रेट होते. आता इथं आपण एवढं माहित आहे की काय सिक्रेट करत होते? इस्ट्रोजन. ठीक आहे, आता हा जो तुमचा इस्ट्रोजन आहे हा काय करतो बघा? निगेटिव्ह फीडबॅक देतो. निगेटिव्ह फीडबॅक देतो. निगेटिव्ह फीडबॅक देतो कुणाला? FSH ला.
FSH ला काय करतो, निगेटिव्ह फीडबॅक देतो. काय म्हणतो बाबा, की हे बाबा FSH आता काय झालं आहे, एक ग्राफियन फॉलिकल जो आहे तो मोठा झालेला आहे, म्हणजे ते जो बाकीचे जे प्रायमोडियल फॉलिकल्स आहेत त्याला तू काय करू नको, अजून स्टिम्युलेट करू नको. तुझे आता स्टिम्युलेट केलंस ते बास झालं. आता इथून पुढे अजून स्टिम्युलेट करू नको, जेणेकरून मी जो एकटा मोठा झालाय मला एकट्यालाच मोठं होऊ दे. अजून जर परत सगळ्याच जर मोठं व्हायला लागले तर काय होणार नाही, ते योग्य होणार नाही. म्हणून मी आता एकटा मोठा झालेला आहे, तू अजून काय करू नको, स्टिम्युलेट करू नको. म्हणून तो काय करतो, एक निगेटिव्ह फीडबॅक देतो आणि इथं काय होतं तुमचं FSH काय होतो, कमी होतो. दुसरी गोष्ट तो काय करतो, पॉझिटिव्ह फीडबॅक देतो. दुसरी गोष्ट काय करतो, तो पॉझिटिव्ह फीडबॅक देतो. आणि पॉझिटिव्ह फीडबॅक दिल्यामुळं काय होतं, LH वाढतो. ठीक आहे, LH वाढतो. LH वाढल्यामुळे काय होतं, ओव्ह्युलेशन होतं. ठीक आहे, LH वाढल्यामुळे काय होतं, ओव्ह्युलेशन होतं. इथं अजून आपले MCQचे पॉईंट आहेत. कुठला, LH तुमचा कधी वाढायला सुरुवात होतो, 24 ते 36 तासापूर्वी अगोदर काय होतो, सर्च व्हायला स्टार्ट होतो. पीकला कधी जातो, पीक लेवलला कधी जातो, 10 ते 12 तासाच्या अगोदर काय होतो, पीक लेवलला जातो. ठीक आहे, इथपर्यंत माहिती झालं. काय करतो तुमचा एस्ट्रोजन, एक तर निगेटिव्ह फीडबॅक देतो, FSH ला कमी करतो. दुसरी गोष्ट काय करतो, पॉझिटिव्ह फीडबॅक देतो, LH ला वाढवतो. तिसरी गोष्ट काय करतो, ऍक्ट ऑन युटरस. युटरसवर ऍक्ट करतो. युटरसवर ऍक्ट करून काय करतो, हायपरप्लासिया करतो. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही. काय झालं, निगेटिव्ह फीडबॅकमुळे FSH कमी झाला, हायपरप्लासिया झाला. कशामुळे, युटरसवर ऍक्ट झाल्यामुळे. पॉझिटिव्ह फीडबॅकमुळे काय झाला, LH झाला. ओव्ह्युलेशन झालं आपलं, LH झाल्यामुळे काय झालं, इथं ओव्ह्युलेशन झालं. आता आपल्याला काय माहित आहे, तुमचं ओव्ह्युलेशन झालेलं आहे. आता ओव्ह्युलेशन झाल्याच्या नंतर जो रिमेनिंग जो होता, ओव्ह्युलेशन झाल्यामुळे काय होणार आहे तुमचं, एक तर तुमचा जो ब्रोकन ग्राफियन फॉलिकल्स आहे, ज्याला आपण काय म्हणतो, कॉर्पस ल्युटियम म्हणतो, तो एक झालेला आहे. आणि इकडे काय झालं तुमचं, ओव्हम सिक्रेट झालेला आहे. ठीक आहे, दोन गोष्टी झाल्या. काय झालेलं आहे, फॉर्मेशन ऑफ कॉर्पस ल्युटियम झालेला आहे आणि तिकडे तुमचा ओव्हम सिक्रेट झालेला आहे. आता हा जो तुमचा कॉर्पस ल्युटियम आहे, हा काय करतो बघा, तीन कामं करतो. पहिलं काम करतो तो म्हणजे काय, प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन करतो, जे की मॅक्झिमम अमाऊंट मध्ये तो करतो. त्याच्यानंतर थोडंसं मिनिमल अमाऊंट मध्ये काय करतो, इस्ट्रोजनचं पण सिक्रेशन करतो. आणि मिनिमल अमाऊंट मध्ये तो काय करतो, इनहिबिन एचं सिक्रेशन करतो. ठीक आहे, कोण, तुमचा कॉर्पस ल्युटियम. आता हा जो प्रोजेस्टेरॉन आहे, ठीक आहे, हा जो प्रोजेस्टेरॉन पण काहीतरी काम करणार. आता आपल्याला माहित झाले काय, प्रोजेस्टेरॉन. आता हा जो प्रोजेस्टेरॉन आहे, हा प्रोजेस्टेरॉन जो आहे तो काय करतो, निगेटिव्ह फीडबॅक पाठवतो. हा निगेटिव्ह फीडबॅक कुणाला पाठवणार बघा, LH ला पाठवणार. का LH ला पाठवणार, कारण ह्याच LH ने काय केलंय, ओव्ह्युलेशन केलंय. आणि ह्याच LH ने काय केलंय, कॉर्पस ल्युटियमला मेंटेन केले. का, कारण ही अजून नॉन प्रेग्नंट स्टेट आहे. अजून प्रेग्नन्सी काय झाली नाही, फर्टिलायझेशन झालेलं नाही आहे. जर फर्टिलायझेशन झालं तर त्याला HCG हॉर्मोन जो आहे तो या कॉर्पस ल्युटियमला काय करतो, मेंटेन करतो. पण सध्या तरी कॉर्पस ल्युटियमला मेंटेन कोण करते, तुमचा LH हॉर्मोनच करत आहे. म्हणून तुमचा हा प्रोजेस्टेरॉन काय करतो, आता LH हॉर्मोनला म्हणतो, बाबा बस कर आता, तू काय करू नको, स्वतःला जास्त सिक्रेट करून घेऊ नको. आता माझ्यासाठी ना HCG नावाचा एक दुसरा माणूस येणार आहे, जो की मला मेंटेन करेल. म्हणून हा प्रोजेस्टेरॉन काय करतो, त्या LH ला सांगतो की तू आता सिक्रेट होऊ नको. म्हणून तो काय करतो, निगेटिव्ह फीडबॅक देतो. कोण देतो, प्रोजेस्टेरॉन देतो. कुणाला देतो, LH ला देतो. आणि मग इथं काय होतं, तुमचं LH जे आहे ते आपल्याला कमी झालेलं बघायला मिळतं. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं काम काय करतो, प्रोजेस्टेरॉन जाऊन हा काय करतो, हायपरट्रॉफी करतो. आणि हायपरट्रॉफी होऊन काय होतं, तुमचं इथं सिक्रिटरी बनवतो. कुणाला, एंडोमेट्रियमला काय करतं, सिक्रिटरी बनवतं. कोण, तुमचा प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे, तर एक फंडा क्लिअर झाला तुमचा प्रोजेस्टेरॉनचा, क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघा, तुमचा जो इस्ट्रोजन आहे, इस्ट्रोजन काय असतं, खूप कमी अमाऊंट मध्ये असतं. इनिबिन पण सेम काम काय करतं, तुमचा जो FSH आहे, ठीक आहे, इनिबिन इथं हा पण काय काम करतो, तुमचा जो FSH आहे त्याला पण कमी करण्याचं काम करतं. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रोजेस्टेरॉन अजून एक काम करतं, हा झाला तुमचा निगेटिव्ह फीडबॅक, हा झाला तो युटरस आणि तुमचा पॉझिटिव्ह फीडबॅक. आता पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये तो काय करतो बघा, पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे काय होतं, तुमचं इथं काय झालं, तुमचं प्रोजेस्टेरॉन कमी होतं. काय झालं तुमचं, कमी झालं. त्या दरम्यान काय झालं, तुमचं इस्ट्रोजन काय झालं आहे, कमी झालेलं आहे. इस्ट्रोजन पण कमी झालेलं आहे का, कारण त्याला निगेटिव्ह फीडबॅक दिला आहे कोणी, प्रोजेस्टेरॉनने. का, इस्ट्रोजनची मध्ये हायपरप्लासिया कमी कर आणि इस्ट्रोजन कमी कर. त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याचं इस्ट्रोजन पण कमी झालं आहे, प्रोजेस्टेरॉन पण कमी झालेलं आहे. आणि काय झालं आहे, इनहिबिन पण कमी झालेलं आहे. हे काय कमी झालेलं आहे बघा, तुमचं जे आहे
प्रोजेस्टेरॉनने काय केलंय, एलएच कमी केलंय. एलएचचं काम काय होतं, कॉर्पस ल्युटियमला काय करणं, मेंटेन करणं. आता इथं एलएच नाही आहे म्हणजेच काय झालेलं आहे तुमचं इथं कॉर्पस ल्युटियम, सॉरी इथं पॉझिटिव्ह मेकॅनिझम नाही, इथं काय तुमचं कॉर्पस ल्युटियम जे आहे ते काय होतं इथं डिजेनरेट होतो. हा, कारण तुमचं एलएच कमी झालेलं आहे. एलएच कमी झाल्यामुळे तुमचं कॉर्पस ल्युटियम जे आहे ते काय होतं डिजेनरेट व्हायला स्टार्ट होतं. कारण तुमचा एलएच काय करतो, त्या कॉर्पस ल्युटियमला मेंटेन करण्याचं काम करतो. आता इथं कॉर्पस ल्युटियम डिजेनरेट झालं त्याच्यामुळे तुमचं प्रोजेस्टेरॉन कमी होणार, तुमचं इस्ट्रोजन कमी होणार आणि तुमचं इनिबिन पण कमी होणार. ठीक आहे, आता प्रोजेस्टेरॉन कमी झालं, इस्ट्रोजन कमी झालं, त्याच्यामुळे काय होतं बघा, ब्लीडिंग होतं. थांबा एक मिनिट. काय झालं आपल्या इथं, प्रोजेस्टेरॉन कमी झालेलं आहे आणि इस्ट्रोजन कमी झालेलं आहे. इस्ट्रोजन काय झालं आहे, कमी झालं आहे आणि काय झालं तुमचं इनिबिन पण काय झालेलं आहे, कमी झालं. इनिबिन ए हा पण कमी झालेला आहे. आता प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे आपल्याला माहिती काय होतं, ब्लीडिंग होतं, जे की आपण ब्लीडिंग फेज मध्ये बघितलं आहे, जे की स्टार्टिंग ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकलची फेज आहे. ब्लीडिंग काय झाली, कमी झाली. दुसरी गोष्ट, इनिबिन कमी झाला म्हणजेच काय, इनिबिनचं काम काय, एफएसएच ला काय करणं, कमी करणं. एफएसएच ला काय करणं, कमी करणं. आता इथं इनिबिन स्वतः कमी झालेला आहे म्हणजेच जो तो एफएसएच ला सिग्नल पाठवत होता की बाबा तू कमी हो, ते सिग्नल पण कमी होतील. बरोबर, मग ते सिग्नल कमी झाल्यामुळे काय होईल, एफएसएच वाढेल. एफएसएच काय होईल, वाढेल. एफएसएच वाढला याचा अर्थ काय झाला, इथं न्यू सायकलची बिगिनिंग झाली. काय झाली, न्यू सायकलची बिगिनिंग झाली आणि न्यू सायकलची बिगिनिंग स्टार्ट विथ ब्लीडिंग. हे घ्या प्रूफ सहित आपण करून दिलं आहे की न्यू सायकल जी आहे ती ब्लीडिंग बरोबर स्टार्ट होते. ठीक आहे, इथपर्यंत समजलेलं असेल असं गृहीत धरतो. एकदा परत एकदा थोडंसं रिव्हिजन करूया. थोडंसं रिव्हिजन करा. बघा, हायपोथॅलॅमस मधून गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन सिक्रेट झाला होता. तो हॉर्मोन गेला अँटेरियर पिट्युटरीकडे. अँटेरियर पिट्युटरीकडे जाऊन काय म्हटलं की एफएसएच सिक्रेट करा. तो एफएसएच कुणाकडे गेला, ओव्हरीकडे गेला. ओव्हरीमध्ये प्रायमोडियल फॉलिकल होते, त्या प्रायमोडियल फॉलिकडे गेला. त्या प्रायमोडियल फॉलिकलनं काय केलं, प्रायमोडियल फॉलिकलचं मॅच्युअर फॉलिकलमध्ये काय झालं, रूपांतर झालं. मॅच्युअर फॉलिकलचं रूपांतर होऊन तिथं काय झालं, होत असताना इस्ट्रोजन सिक्रेट केले. कोणी, त्या ग्रोइंग जे फॉलिकल्स होते, ग्रोइंग फॉलिकल्स, त्या ग्रोइंग फॉलिकल्सनं इस्ट्रोजन सिक्रेट केलं. त्या इस्ट्रोजनने काय केलं बघा, निगेटिव्ह मेकॅनिझम पॉझिटिव्ह मेकॅनिझम क्रिएट केलं. निगेटिव्ह मेकॅनिझमने त्यांनी काय केलं, एफएसएस ला डाऊन केलं. पॉझिटिव्ह मेकॅनिझमने त्यांनी काय केलं, एनएच ला वाढवलं. एनएच ला वाढवल्यामुळे काय झालं, ओव्ह्युलेशन झालं. इस्ट्रोजन डायरेक्ट जाऊन कोणाला ऍड झाला, युट्रसवर ऍड झाला. युट्रसवर ऍड झाल्यामुळे एंडोमेट्रियम जे होतं फंक्शनॅलिस लेअर, फंक्शनॅलिस लेअरची काय झाली, हायपरप्लासिया झाली. नंबर ऑफ सेल्स वाढल्या. ठीक आहे, आतापर्यंत आपलं काय झालं, नंबर ऑफ सेल्स वाढलेले आहेत, ओव्ह्युलेशन झालेलं आहे. बघा, ओव्ह्युलेशन झाल्याच्या नंतर जो तुमचा ब्रोकन पार्ट ऑफ ग्राफियन फॉलिकल्स होता, म्हणजे मॅच्युअर्ड ग्राफियन फॉलिकल मायनस ओव्हम, आणि जो कधी राहिलेला पार्ट होता त्याला आपण काय म्हटलं, कॉर्पस ल्युटियम म्हटलं. आता हा जो तुमचा कॉर्पस ल्युटियम आहे, या कॉर्पस ल्युटियमला मेंटेन कोण करतं, तर तुमचा एलएच करतो. आणि हा जो कॉर्पस ल्युटियम आहे हा प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करतो, हा इस्ट्रोजन सिक्रेट करतो आणि हा इनहिबिन ए सिक्रेट करतो. हा तुमचा प्रोजेस्टेरॉन आहे, हा निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम देतो आणि एलएच ला थांबवतो. काय थांबवतो, कारण ह्या एलएचनेच काय केलं, त्या कॉर्पस ल्युटियमला मेंटेन केले आणि ह्या एलएचमुळेच काय होते, प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होते. म्हणजे आता जर तुम्हाला प्रोजेस्टेरॉन जर थांबवायचा असेल तर तुम्ही काय करणार, त्या एलएच ला थांबवा, जेणेकरून कॉर्पस ल्युटियम काय होईल, डिजेनरेट होईल. बरोबर, तुमचा कॉर्पस ल्युटियम डिजेनरेट झाल्याच्या नंतर इथे कॉर्पस ल्युटियम डिजेनरेट झाल्यामुळे तुमचं प्रोजेस्टेरॉन कमी झालं, तुमचं इस्ट्रोजन कमी झालं आणि इनिबिन पण कमी झालं. आणि इनिबिन कमी झाल्याच्या मुळे आणि काय होणार आहे, इथं इनिबिन कमी झाल्यामुळे एफएसएच वाढणार आणि एफएसएच वाढलं याचा अर्थ स्टार्टिंग काय होणार, तुमची फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन परत. ठीक आहे, कुठून मग तुमची स्टार्ट होणार, जे तुमचे फॉलिकल्स आहेत त्यांना मॅच्युअर करण्याचं काम. ठीक आहे, म्हणजे काय होणार, परत सुरुवात होगी इधर. ठीक आहे, म्हणजे तुमची, आणि ह्या साईडला काय होणार, इथे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे ब्लीडिंग फेज स्टार्ट होणार आहे. म्हणजेच तुमची जी स्टार्टिंग फेज आहे ची मेन्स्ट्रुअल सायकलची, ती कशापासून सुरुवात होते, तर ब्लीडिंग पासून सुरुवात होते असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, तर ही जी आहे आपली पूर्ण जे आहे ते एंड ऑफ काय आहे, एंड ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल आहे. त्याच्यानंतर जे आहे ते आपण बघणार आहोत, त्याचे थोडेसे एक 5-6 एमसीक्यू आहेत, जास्त नाही. ठीक आहे, ते एमसीक्यू आपण पटकन बघून घेणार आहोत. फर्स्ट काय म्हणतो बघा, हॉर्मोन रिस्पॉन्सिबल फॉर ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन साठी कुठला हॉर्मोन रिस्पॉन्सिबल आहे हे आपल्याला विचारतं. फर्स्ट आहे इस्ट्रोजन, सेकंड आहे प्रोजेस्टेरॉन आणि थर्ड आहे एफएसएस आणि लास्ट आहे एलएच. बघा, इस्ट्रोजन काय करतो, हायपरप्लासिया करतो. प्रोजेस्टेरॉन काय करतो, हायपर ट्रॉफी करतो. एफएसएस काय करतो, जे फॉलिकल्स आहेत प्रायमोडियल फॉलिकल्स ला काय करतो, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल मध्ये कन्वर्ट करतो. आणि एलएच काय करतो, तुमचा एलएच काय करतो, ओव्ह्युलेशन करतो. म्हणून ऑप्शन डी काय असणार इथे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, विच फेज ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल इज इस्ट्रोजन डॉमिनेंट. इस्ट्रोजन डॉमिनेंट कुठली आहे ते आपल्याला विचारलंय. फर्स्ट म्हणतो बघा मेन्स्ट्रुअल फेज म्हणजे कुठली, आपण काय म्हणतो, ब्लीडिंग फेज.
ब्लीडिंग फेज. प्रॉलिफरेटिव्ह फेज, सिक्रेटरी फेज आणि इस्चेमिक फेज. इस्चेमिक फेज नावाची कुठली फेज नसते. सिक्रेटरी फेज जी असते तुमची प्रोजेस्टेरॉन डॉमिनंट असते, प्रोजेस्टेरॉन डॉमिनंट असते. आणि प्रॉलिफरेटिव्ह फेज जी असते तुमची काय असते, इस्ट्रोजन डॉमिनंट असते. पण ऑप्शन बी काय असणार इथे करेक्ट आन्सर असणार आहे. थर्ड क्वेश्चन काय म्हणतो बघा, प्रोजेस्टेरॉन इज सिक्रेटेड मेनली ड्युरिंग. प्रोजेस्टेरॉन जो आहे ते कधी सिक्रेट होतो. फर्स्ट म्हणजे तुमचा मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल फेज म्हणजे काय, ब्लीडिंग फेज. ब्लीडिंग फेज मध्ये आपण बघायला गेलं तर काय होतं, प्रोजेस्टेरॉन तुमचा कमी होतो, म्हणून हे काय नाही, चुकीचा आन्सर आहे. प्रॉलिफरेटिव्ह फेज मध्ये आपण आताच बघितलं की प्रॉलिफरेटिव्ह फेज मध्ये काय असतं, इस्ट्रोजन काय असतो, जास्त असतो. मेन कोण असतं त्यामध्ये, इस्ट्रोजन असतं. सिक्रेटरी फेज मध्ये मेन कोण असतो, प्रोजेस्टेरॉन असतो. आणि फॉलिक्युलर फेज मध्ये मेन कोण असतो, तुमचा FSH असतो. ठीक आहे, म्हणून इथे कुठला इथे तुमचा प्रोजेस्टेरॉन कधी जास्त असतो, तो तुमच्या सिक्रेटरी फेज मध्ये. ऑप्शन सी करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, की फर्टिलायझेशन डज नॉट ऑकर. फर्टिलायझेशन जर झालं नाही, जर फर्टिलायझेशन झालं नाही तर कॉर्पस ल्युटियन्सचं काय होतं, एनलार्ज होतो का, बिकम कॉर्पस अल्बिकन्स, कंटिन्युअस प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन आणि रिग्रेस. बघा याच्यामध्ये काय होतं बघा, जर फर्टिलायझेशन जर झालं तर काय होतं आणि नाही झालं तर काय होतं. जर फर्टिलायझेशन येस आणि नो, जर झालं तर त्याचं काय होतं, कॉर्पस व्हॅरम मध्ये कन्वर्ट होतं. कॉर्पस व्हॅरम मध्ये कन्वर्ट होतं, जे की 10 ते 12 वीक्स पर्यंत काय असतं, वायबल असतं. 10 ते 12 वीक्स पर्यंत काय असतं, वायबल असतं. म्हणजे जवळपास किती, फर्स्ट ट्रायमेस्टर पर्यंत काय असतं, वायबल असतं. आणि जर नाही झालं तर त्याचं काय होतं, कॉर्पस अल्बिकन्स मध्ये काय होतं, कन्वर्जन होतं. ठीक आहे, म्हणून ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. आणि ऑप्शन डी पण करेक्ट आन्सर आहे. त्याचं रिग्रेशन होतं म्हणजे काय, डिजनरेशन होतं. ऑप्शन बी आणि डी दोन्ही पण इथे करेक्ट आन्सर आहेत, बी आणि डी. ठीक आहे, हा 60 क्वेश्चन आहे. सिलेक्ट ऑल दॅट अप्लाय. 60 क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट क्वेश्चन, एंडोमेट्रियल थिकनेस इज मॅक्सिमम ड्युरिंग. एंडोमेट्रियमची जी थिकनेस आहे ती मॅक्सिमम कधी असते, मेन्स्ट्रुअल फेजला जास्त असते का, प्रोलिफरेटिव्ह का, सिक्रेटिव्ह का, ओव्युलेटरी. बघा ही जी आपली तुम्हाला मी डायग्राम दाखवली त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल बघा, एंडोमेट्रियमची थिकनेस जी आहे ती मॅक्सिमम कुठे होती. एंडोमेट्रियमची मॅक्सिमम थिकनेस तुम्हाला कुठे दिसते, सिक्रेटरी फेज मध्ये दिसते. आपल्याला कुठे दिसते, सिक्रेटरी फेज मध्ये दिसते. मॅक्सिमम थिकनेस कुठे दिसते आपल्याला, सिक्रेटरी फेज मध्ये. ऑप्शन सी काय असणार आहे, ते करेक्ट आन्सर असणार आहे. लास्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा, प्रायमरी हॉर्मोन रिस्पॉन्सिबल फॉर एंडोमेट्रियल शेडिंग. एंडोमेट्रियमच्या शेडिंगसाठी प्रायमरी हॉर्मोन जो आहे तो कुठला रिस्पॉन्सिबल असतो. इस्ट्रोजन वाढल्यामुळे शेडिंग होते का, नाही. इस्ट्रोजन वाढल्यामुळे सेलची काय होते, नंबर मध्ये काय होते, इन्क्रीज होतो. FSH मुळे काय होतं, तुमचं प्रायमोडियल फॉलिकल्स ग्राफियन फॉलिकल मध्ये कन्वर्ट होतं. LH मुळे काय होतं, ओव्युलेशन होतं. पण जर तुम्ही तिथून प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन जर काढून घेतला तर तिथं काय होतं, एंडोमेट्रियल शेडिंग होतं. त्याच आपण काय म्हणतो, ब्लीडिंग फेज असं आपण म्हणतो. काय म्हणतो, ब्लीडिंग फेज म्हणतो. म्हणून ऑप्शन डी काय असणार आहे, ते करेक्ट आन्सर असणार आहे. त्यासोबतच आपण काय करूया, थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू, टाटा, बाय बाय.